नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी नेटकॅप या चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहे. तर गणेश मंडळ जे असतं ते तर त्याचं परमिशन लेटर हे कसं काढायचं ऑनलाईन, जे पोलीस व्हेरिफिकेशन म्हणतात त्याला गणेश मंडळासाठी. तर ते कसं काढायचं यासाठी आज आपण व्हिडिओ तयार केलेला आहे. तो कसा परमिशन लेटर काढायचं त्यासाठी आपण आता व्हिडिओला सुरुवात करू. तर सर्वप्रथम आपल्याला या गव्हर्नमेंटच्या या वेबसाईटवरती यायचं आहे. सर्व्हिसेस फॉर सिटिझन महाराष्ट्र पोलीस या वेबसाईटवरती यायचं आहे. या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण भेटेल आणि आपल्या कमेंट बॉक्समध्ये पण पिन करून ठेवलेले आहे. त्या ठिकाणी पण जाऊन तुम्ही याच्यासाठी अप्लाय करू शकता. तर हे सर्टिफिकेट काढण्यासाठी आपल्याला या वेबसाईटवरती यायचं आहे. या वेबसाईटवर आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ऑनलाईन सर्व्हिसेस म्हणून या ठिकाणी एक ऑप्शन आहे. या ठिकाणी त्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही सिटिझन लॉग इन येतं, युजर नेम आणि पासवर्ड टाका. तर हा युजर नेम पासवर्ड कसा तयार करायचा यासाठी त्याच्या खाली एक दिलेलं आहे, पाहू शकता लिंक दिलेली आहे क्रिएट सिटिझन लॉग इन. तर या क्रिएट सिटिझन लॉग इन या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपली स्वतःची आयडेंटिटी तयार करून घ्यायची आहे. तर त्यासाठी पहिल्यांदा जे कोण अध्यक्ष असेल ग्रुप, त्या मंडळाचे जे कोण अध्यक्ष असेल तर त्या अध्यक्षाची या ठिकाणी माहिती टाकून घ्यायची आहे. तर त्याचं आधार कार्ड घ्यायचं आहे आपण आणि त्याचं पहिल्यांदा तिथं नेम विचारलेलं आहे तर त्याचं पूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे अध्यक्षाचं. त्याच्यानंतर तिथं विचारलेलं आहे फादर्स अँड हजबंड नेम. या ठिकाणी त्याच्या वडिलांचं नाव पूर्ण टाकून घ्यायचं आहे. जर लेडीज असेल तर त्याचं मिस्टरांचं नाव म्हणजे हजबंड नाव टाकून घ्यायचं असेल तर त्याच्यानंतर या ठिकाणी जेंडर सिलेक्ट करून घ्यायचं आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर समोर तुम्ही पाहू शकता ईमेल आय डी आहे आणि पुढे आहे मोबाईल नंबर. तर ईमेल आय डी काय आहे तो तुम्ही टाकून घ्या. त्याच्यानंतर मोबाईल नंबर विचारलेले आहे तर प्लस चिन्ह आहे तर प्लसमध्ये आपल्याला पहिल्यांदा इथे 91 टाईप करून घ्यायचा आहे आणि जो कोणता मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर पुढे डायल करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर त्या अध्यक्षाचं वय किती आहे ते या ठिकाणी एज सिलेक्ट करून घ्यायचं आहे. किती असेल ते एज या पद्धतीने मी जसं दाखवतो आहे त्या पद्धतीने या ठिकाणी एज सिलेक्ट करून घ्या त्याचं. आणि त्याच्यापुढे ॲड्रेस दिलेला आहे तर ॲड्रेसमध्ये त्याचं गावाचं नाव टाकायचं आहे. जर समजा गाव विटा असेल तर ॲट पोस्ट विटा इतकंच नाव लिहायचं आहे. त्याच्यानंतर विलेज टाउन सिटीमध्ये पण ते फक्त गावाचं नाव फक्त टाकायचं आहे विटा म्हणून. त्याच्यानंतर त्या गावाचा पिनकोड टाका. त्याच्यानंतर कंट्री ॲटोमॅटिक येत असते, स्टेटमध्ये महाराष्ट्र ॲटोमॅटिक येईल. त्यानंतर तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून अर्ज करताय तो जिल्हा या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर लॉग इन आय डी विचारेल तर लॉग इन आय डी या ठिकाणी काय टाकायचा, तुम्ही कोणता पण लॉग इन आय डी टाकू शकता. तर सर्वप्रथम सर्वात सोपं सर्वांच्या लक्षात राहण्यासारखा आय डी म्हणजे जो आपला आधार कार्ड आहे तो आधार कार्ड नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. जर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा असेल, वेगळा कोणता आय डी टाकायचा असेल तर त्या पद्धतीने तुम्ही टाकू शकता. तसेच सोपा म्हणून आधार कार्ड नंबर टाका किंवा मोबाईल नंबर टाका. तसेच पासवर्डमध्ये एक स्ट्रॉंग पासवर्ड टाकायचा आहे. या ठिकाणी पाहू शकता मी एक पासवर्ड तुम्हाला टाईप करून दाखवतो. या पद्धतीने या ठिकाणी पासवर्ड टाकला तरी चालेल, pass@1234. म्हणजे कसं तो स्ट्रॉंग पासवर्ड पण होतो आणि तो सर्वांच्या लक्षात राहतो. त्याच्यानंतर कन्फर्म पासवर्डमध्ये सेम पासवर्ड टाका. त्याच्यानंतर या ठिकाणी विचारलेलं आहे बघा या ठिकाणी कॅप्चा कोड. तर जो हा कोणता कॅप्चा दिसत आहे तो या ठिकाणी कॅप्चा आपण टाकून घ्यायचा आहे. या पद्धतीने कॅप्चा टाकून झाल्यानंतर आपल्याला सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर मी ही सर्व इन्फॉर्मेशन टाकून घेतो पहिल्यांदा, त्याच्यानंतर तुम्हाला हे सबमिटच्या ऑप्शनवर क्लिक करून दाखवतो. तर मित्रांनो या ठिकाणी मी सर्व इन्फॉर्मेशन टाकून घेतलेले आहे. तर या ठिकाणी मी तुम्हाला सबमिट या ऑप्शनवर क्लिक करून दाखवतो. तर या ठिकाणी ओके विचारेल. तर तत्पूर्वी या ठिकाणी लक्ष द्या, या ठिकाणी जर तुमच्या या ठिकाणी गावाचं नाव पूर्ण मावत नसेल तर या ठिकाणी तुम्हाला फक्त गावाचं नाव टाकायचं आहे. ॲट पोस्ट वगैरे नाही टाकलं तरी चालतं. जेवढं पण तुमचं गावाचं नाव मावतं तेवढं नाव तुम्ही या ठिकाणी टाकून या ठिकाणी फॉर्म सबमिट करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी आपल्या मोबाईलवर एक OTP येईल, तो OTP आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. OTP आलेला आहे तर या ठिकाणी आपण आता OTP टाकून घेऊ. या ठिकाणी OTP टाकून घेतलेला आहे आणि व्हॅलिड या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आपली लोडिंग येत आहे थोडंफार. लोडिंग पूर्ण झाल्यानंतर पुढची प्रोसेस दिसेल आपल्याला. तर या ठिकाणी पाहू शकता युजर क्रिएटेड सक्सेसफुली लॉग इन युअर झालेला आहे. तर आपला अकाउंट या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. तर ओके या बटनावर क्लिक करून घेऊ आपण. तर या ठिकाणी आपला युजर नेम हा आहे तो आपण आधार कार्ड किंवा मोबाईल नंबर टाकलेला आहे. तर या ठिकाणी आपण ते डायरेक्ट लॉग इन करून घेऊ. या ठिकाणी मी ID पासवर्ड टाकून घेतो. या ठिकाणी ID पासवर्ड टाकून घेतलेला आहे. तर त्याच्यानंतर लॉग इन या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे.
त्याच्यानंतर या ठिकाणी असं इंटरफेस ओपन होईल आपला. तर या ठिकाणी असं इंटरफेस ओपन झाल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता, या ठिकाणी भरपूर ऑप्शन आहेत. कंप्लेंट आहे, सिटिझन सर्व्हिसेस आहे, सिटिझन टिप्स, सर्च, साईट मॅप, सिटिझन इन्फॉर्मेशन, या पद्धतीने हे सर्व ऑप्शन आहेत. तर या ठिकाणी आपल्याला सिटिझन सर्व्हिसेस हे 2 हात दाखवलेले आहेत, त्याच्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. आणि या ठिकाणी खाली पाहू शकता 2 नंबरला ऑप्शन आहे गणेश फेस्टिवल परमिशन ॲप्लिकेशन. तर या ठिकाणी यासाठी आपल्याला ॲप्लिकेशनसाठी अर्ज करायचा आहे. तर या ठिकाणी 2 नंबरचा ऑप्शन दिसतोय लास्टून गणेश फेस्टिवल परमिशन, याच्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. ही वेबसाईट थोडीफार लोड आहे, त्याच्यामुळं ॲप्लिकेशन ओपन व्हायला जरा टाईम जातो. या ठिकाणी हे ॲप्लिकेशन आपलं ओपन झालेलं आहे. तर या ठिकाणी पाहू शकता, मी तुम्हाला सर्व माहिती कशी भरायची ते या ठिकाणी दाखवतो. या ठिकाणी सगळ्यात पहिलं तुम्ही पाहू शकता नेम ऑफ गणेश मंडळ दाखवलेलं आहे. तर या ठिकाणी आपल्याला तुमच्या गणपती मंडळाचं जे नाव आहे ते नाव टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर प्रेसिडेंट नेम, म्हणजे तुमचं जे गणेश मंडळाचा जो प्रेसिडेंट आहे, म्हणजे थोडक्यात अध्यक्ष म्हणू आपण त्याला, त्या अध्यक्षाचं नाव टाकून घ्या. त्याच्यानंतर त्याच्या खाली आहे बघा प्रेसिडेंट्स ॲड्रेस, म्हणजे त्या अध्यक्षाचा ॲड्रेस टाकून घ्या. त्याचं नाव ॲड्रेस झालं. तर त्याच्यानंतर इकडच्या साईडला या तुम्ही नेम ऑफ गणेश फेस्टिवल मंडळ, त्याच्या खाली आपल्याला टाकायचं आहे गणपती मंडळाचा ॲड्रेस, म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही गणपती मंडळ हे उभा करणार आहे तर तिथला ॲड्रेस टाकून घ्या. त्याच्यानंतर प्रेसिडेंट मोबाईल नंबर, या ठिकाणी अध्यक्षाचा मोबाईल नंबर टाकून घ्या. ही सर्व इन्फॉर्मेशन टाकून झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 5 व्यक्तींची नावं या ठिकाणी द्यायची आहेत. मिनिमम 5 आणि मॅक्झिमम 10, म्हणजे कमीत कमी 5 आणि जास्तीत जास्त 10 सदस्यांची या ठिकाणी नावं द्यायची आहेत. त्यांचं पूर्ण नाव द्यायचं आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर त्यांचं मोबाईल नंबर समोर लिहून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर त्यांचा ॲड्रेस खाली टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर ॲड या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या सदस्याचे आपले इन्फॉर्मेशन टाकून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर ॲड या बटनावर क्लिक करून तिसऱ्या सदस्य, असे या पद्धतीनं तुम्ही 5 सदस्यांची नावं या ठिकाणी कमीत कमी टाकून घ्यायची आहेत. ही सर्व इन्फॉर्मेशन झाल्यानंतर या ठिकाणी पाहू घ्या तुम्ही इयर ऑफ इस्टॅब्लिशमेंट गणेश मंडळ, म्हणजे तुमचं हे जे गणेश मंडळ आहे ते किती वर्षापासून अस्तित्वात आहे. तर काहीकांचं 4 वर्ष असतील, 5 वर्ष असेल, काहीकांचे 10-15 वर्ष, म्हणजे कोणत्या वर्षापासून तुम्ही गणेश मंडळाला सुरुवात केली तर ते गणेश मंडळ या ठिकाणी ते साल या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर त्याच्यासमोर विचारेल गणेश मंडळ रजिस्ट्रेशन वगैरे तुमचं चॅरिटी कमिशनर वगैरे आहे का, असेल तर तिथला नंबर टाकून घ्या, नसेल तर नाही टाकले तरी काय चालतं. त्याच्यानंतर गणपती फेस्टिवलचा पिरियड या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या. तर गणपती किती तारखेला येणार आहे ते या ठिकाणी 7 सप्टेंबरला या ठिकाणी येणार आहेत गणपती. त्याच्यानंतर 11 दिवस गणपती राहणार आहेत, म्हणजेच 18 सप्टेंबर या ठिकाणी कालावधी राहणार आहे ते. तर या पद्धतीने या ठिकाणी सिलेक्शन करून घ्यायचं आहे तुम्ही. त्याच्यानंतर खाली विचारलेलं आहे बघा सिलेक्ट स्टेट, म्हणजे तुमचं पोलीस स्टेशन तुम्हाला कोणते येतं, तर या ठिकाणी पोलीस स्टेशनची इन्फॉर्मेशन टाकून घ्यायची आहे. म्हणजे तुम्ही ज्या गावात गणपती मंडळ ओपन करणार आहे तिथून कोणतं पोलीस स्टेशन जवळ आहे, तर या ठिकाणी ते आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तुम्ही कोणत्या जिल्ह्यात ते करणार आहे तर त्या जिल्ह्यामध्ये कोणतं पोलीस स्टेशन येतं, या ठिकाणी जिल्हा सिलेक्ट करून घ्या. त्याच्यानंतर जिल्हा सिलेक्ट करून झाल्यानंतर सिलेक्ट पोलीस स्टेशनवर आपल्याला क्लिक करून त्या गावात ते गाव या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. या पद्धतीने हे सिलेक्शन करून झालेलं आहे. त्याच्यानंतर ॲप्लिकंट इन्फॉर्मेशन विचारेल. या ठिकाणी ॲप्लिकंट इन्फॉर्मेशन हे म्हणजे कोण अर्ज करतं आहे, शक्यतो अध्यक्षच अर्ज करतो. तर या ठिकाणी पुन्हा एकदा अध्यक्षाचं पूर्ण नाव, त्याचा मोबाईल नंबर, त्याचा पूर्ण ॲड्रेस खाली, त्याच्यानंतर डिजिग्नेशन इन गणेश मंडळ या ठिकाणी अध्यक्ष लिहा किंवा प्रेसिडेंट लिहा. तर त्याच्यानंतर अध्यक्षाचा या ठिकाणी फोटो अपलोड करून घ्यायचा आहे. आता फोटो अपलोड कसा करायचा या ठिकाणी दाखवतो. ॲप्लिकंट फोटो या ठिकाणी दिसतं, त्याच्यासमोर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण गॅलरीमध्ये येऊ आणि एक आयडेंटिटी फोटो या ठिकाणी आपल्याला ओपन करून घ्यायचा आहे. या ठिकाणी पाहू शकता फोटो अपलोड केलेला आहे. या ठिकाणी आता इथे दिसत नाही, ज्यावेळी आपलं ॲप्लिकेशन अर्ज पूर्ण होईल त्याच्यानंतर तो फोटो दिसेल. तर इथपर्यंत इन्फॉर्मेशन झाली. तर त्याच्यानंतर आपल्याला पुढे यायचं आहे. इथे काय विचारलं आहे, नेम ऑफ मंडळ ऑनर, म्हणजे गणपतीचा मंडळ जे आपण उभा करणार आहे तर ते जे मंडप आपण घालणार आहे तर त्याचा ओनर कोण आहे, म्हणजे त्याचा मंडपचा मालक कोण आहे. तर त्याचं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. त्याच्यासमोर त्याचा त्या गणपती मंडप जो घातले आहे त्या मंडप ओनरचं म्हणजे मालकाचा मोबाईल नंबर लिहून घ्या त्याच्यासमोर. त्याच्यानंतर त्याचा ॲड्रेस असेल तर लिहून घ्या आणि डिटेल्स ॲड्रेस त्याच्यासमोर लिहून घ्यायचा आहे आपल्याला. हे गणपती मंडप जो घातला आहे त्याची इन्फॉर्मेशन झाली. तर त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा पॉईंट इथे येतो की त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, लक्षात घ्या. लेंथ ऑफ मंडप, म्हणजे
मंडप जो घातलेला आहे तर त्याची लेंथ किती असणार आहे, तर या ठिकाणी ती फूट सिलेक्ट करून घ्या. फूटमध्ये लिहायचं आहे गणपती मंडळ किती फूट आहे. तर त्याच्यानंतर त्याची विड्थ हे किती असणार आहे, तर या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या. तर त्याच्या मंडपाची हाईट किती असणार आहे, तर ती हाईट या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायची आहे आपल्याला. या पद्धतीने करून घ्या. त्याच्यानंतर स्टेज मंडप असणार आहे, त्या मंडपाचं मध्ये आपण स्टेज पण उभा करणार आहे. तर त्या स्टेजची लेंथ किती आहे, तर ती पण या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायची आहे. स्टेज विड्थ त्याची किती असणार आहे, तर ती विड्थ या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या. त्याच्यानंतर स्टेजची हाईट किती असणार आहे, तर ती हाईट या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायची आहे. हे सर्व झालं. तर त्याच्यानंतर या ठिकाणी सांगितलेलं आहे बघा, लेंथ ऑफ गणेश मूर्ती. गणेश मूर्तीची उंची लेंथ किती असणार आहे, लेंथ या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायची आहे 5 फूट. त्याच्यानंतर विड्थ किती असणार आहे, विड्थ पण आपली 5 फूटच असणार आहे. आणि गणपती मूर्ती जी आहे त्या मूर्तीची उंची किती असणार आहे, तर त्या ठिकाणी उंची सिलेक्ट करून घ्यायची आहे. हे सर्व झाल्यानंतर या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न येतो. या ठिकाणी बघा, सब्जेक्ट ऑफ सीन्स म्हणजे जे आपण गणेश मंडळ उभं करणार आहे ते या ठिकाणी आपण कोणता सीन वगैरे काय दाखवणार आहे का. म्हणजे कसं एखाद्यांचा देखावा असतो, काही काही जण डेकोरेशन करतात, काही काही जण मूर्त्या वगैरे लावतात, जिवंत देखावा या पद्धतीने म्हणू आपण. त्या पद्धतीने डेकोरेशन वगैरे काय करणार आहे का, तर करणार असेल तर ते काय करणार ते या ठिकाणी लिहायचं आहे. त्याच्यानंतर सीन अपेअरिंगमध्ये तुम्ही यापैकी तिन्हीपैकी काय लावणार आहे का. जर हलणारे पुतळे वगैरे लावणार असेल तर या ठिकाणी हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर ते नसणार लावलं तर ते काढून टाका. त्याच्यानंतर लाईव्ह डेकोरेशन काय असेल तर ते करा. त्याच्यानंतर लाईटिंग बसवणार असेल तर लाईटिंगवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. इथपर्यंत इन्फॉर्मेशन झाल्यानंतर महत्त्वाचे इन्फॉर्मेशन या ठिकाणी पुढे येते बघा. या ठिकाणी सांगितले आहे बघा, गणपती मूर्तीची स्थापना ही तुम्ही मिरवणूक वगैरे काय काढणार आहे का गणपतीची. गणपती ज्यावेळी आपण आणणार आहे मंडपात त्यावेळी त्याची मिरवणूक वगैरे काही काढून वगैरे करणार आहे का. करणार असेल तर येस करा, नसेल तर नो करा. म्हणजे इथली कोणती इन्फॉर्मेशनची टाकायची काही गरज नाही. जर तुम्ही मिरवणूक काढणार असेल तर येस करा. याच्या पुढे किती तारखेला मिरवणूक असणार आहे, शक्यतो गणपती 7 तारखेलाच येणार आहेत तर 7 तारीख या ठिकाणी सिलेक्ट करा. तिथं यापुढे टाईम विचारलेला आहे, किती वाजता तुम्ही गणपती मिरवणुकीला सुरुवात करणार. त्याच्यानंतर मिरवणूक कधीपर्यंत असणार ते या ठिकाणी लिहायचं आहे. तर त्याच्यानंतर पुढचं इन्फॉर्मेशन आहे बघा, गणेश मूर्ती इम्प्रेशन प्रोसेस. त्याच्यानंतर गणपती विसर्जनाची प्रोसेस या ठिकाणी आहे. गणपती विसर्जन वेळी तुम्ही मिरवणूक काढणार आहे का, तर काढणार आहे या ठिकाणी येस करा. जर नसेल काढणार तर नो करायचं आहे. जर काढणार असेल तर येस करा. गणपती मूर्तीचे विसर्जन करणार आहे तर ती विसर्जन किती वाजतापासून चालू करणार आहे, तर संध्याकाळी 5 वाजल्यापासून चालू करणार आहे विसर्जनला. तर ते रात्री 10 पर्यंत असणार आहे. या पद्धतीने या ठिकाणी सिलेक्शन करून घ्या. शक्यतो या ठिकाणी मी सकाळचा टाईम केलेला आहे, मी संध्याकाळचा टाईम करून घेतो. 17 म्हणजे हे 5 वाजता झालं. आणि रात्री या ठिकाणी 20, 21, 22 काही पण सिलेक्ट करा. शक्यतो इतकं काही गरजेचं नसतं ते, पण या इन्फॉर्मेशन आपल्याला टाकणं गरजेचं आहे. आणि मिरवणूक कोणत्या दिवशी काढणार आहे ही त्या तारीख या ठिकाणी टाकून घ्यायची आहे आपल्याला. 18 तारखेला गणपती विसर्जन करणार आहे तर 18 तारीख सिलेक्ट करून घ्यायची आहे. तर त्याचे प्रोसेस रूट वगैरे हे त्या ठिकाणी लिहायचं आहे. म्हणजे कोणत्या रस्त्यावरून तुम्ही जाणार आहे तर त्या ठिकाणी त्या रखान्यात लिहून घ्या. इम्प्रेशन प्लेस म्हणजे त्या ठिकाणाचं नाव वगैरे या पद्धतीने या ठिकाणी प्रोसेस करून घ्या. एवढीच इन्फॉर्मेशन टाका, हे काही टाकणं एवढं गरजेचं नाही जास्त काय. त्याच्यानंतर गणेश मूर्ती सिक्युरिटी म्हणजे गणेश मूर्ती जी आपण बसवणार आहे त्याची सिक्युरिटी म्हणून या ठिकाणी 24 तास या ठिकाणी कोण तर गणपतीची देखाव्यासाठी राहणार आहे का. तर या ठिकाणी कोण जर गणपती मंडपमध्ये जर राहणार आहे 24 तास कोण, तर या ठिकाणी येस करायचं आहे. जर कोण नसणार राहणार 24 तास या ठिकाणी तर नो करून घ्यायचं आहे. तर त्या ठिकाणी फेस्टिवलमध्ये तुम्ही CCTV लावणार आहेत का, असेल तर येस करा, नसेल तर नो करा. तर त्याच्यानंतर खाली सांगितले आहे बघा, विल साऊंड सिस्टीम यूज इन ड्युरिंग फेस्टिवल म्हणजे फेस्टिवल चालू असताना तुम्ही साऊंड सिस्टीमचा उपयोग करणार आहे का. करणार असेल तर येस करा, नसेल तर नो करा. त्याच्यानंतर इलेक्ट्रिसिटीचं लोड शेडिंग असणार आहे, त्यासाठी तुम्ही काय अरेंजमेंट वगैरे काय केली आहे का. केली असेल तर येस करा, नसेल तर नो करून घ्या. त्याच्यानंतर ही सर्व इन्फॉर्मेशन झाल्यानंतर खाली येतो ऑप्शन बघा डॉक्युमेंट अपलोडचा. याच्यामध्ये कोणकोणते डॉक्युमेंट्स महत्त्वाचे अपलोड करणे गरजेचं आहे बघा. या ठिकाणी जर तुम्ही खेडेगावातून येत असाल तर त्या ठिकाणी ग्रामपंचायत जे असते त्याची NOC अपलोड करायची आहे. म्हणजे ना हरकतीचा दाखला ते ग्रामपंचायतीच्या सरपंचाकडून तुम्ही घ्यायचं आहे आणि या ठिकाणी अपलोड करायचं आहे. ती कुठे करायचं आहे, या ठिकाणी 3 नंबरचं ऑप्शन दिसते बघा तुम्हाला.
परमिशन ऑफ ग्रामपंचायत, तर त्या 3 नंबरच्या ठिकाणी या ठिकाणी अपलोड करून घ्यायचं आहे. तर त्याच्यानंतर ज्यांच्याकडून तुम्ही लाईट घेणार आहे त्यांची लाईटची परमिशन तुम्ही घेतली आहे का, तर घेतली असेल तर ती लाईटची आहे या ठिकाणी 5 नंबरच्या या ठिकाणी अपलोड करून घ्यायची आहे. तर त्याच्यानंतर मागच्या वर्षी तुम्ही परमिशन काढली होती का, तर काढली असेल तर या ठिकाणी 2 नंबरच्या फोल्डरमध्ये ते अपलोड करून घ्यायचे आहे. सर्व फोटो किंवा PDF असले तरी चालतील, ते स्कॅन करा किंवा फोटो काढा आणि त्याच्या ठिकाणी अपलोड करा. कशी करायची अपलोड ती या ठिकाणी एक प्रोसेस मी दाखवतो फक्त. या ठिकाणी मी 2 ओपन करतो फोटो. या ठिकाणी एक PDF फोटो आहे, तो फोटो मी स्कॅन करून घेतलेला तो या ठिकाणी अपलोड करतो. या पद्धतीने हे अपलोड करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आय डिक्लेअर असेप्ट इन्फॉर्मेशन लिस्टेड ॲप्लिकेशन, ही सर्व इन्फॉर्मेशन भरलेली बरोबर आहे असं हे डिक्लेरेशन असतं. तर या ठिकाणी ह्याच्यावर क्लिक म्हणजे रिकाम असतं त्याच्यावर क्लिक केल्यानंतर होतं. या ठिकाणी हे क्लिक करून सबमिट ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. सबमिट ऑप्शनवर क्लिक करून झाल्यानंतर या ठिकाणी आपला फॉर्म पूर्णपणे भरून होतो. हे सर्व इन्फॉर्मेशन मी तुम्हाला फिल करून दाखवतो, त्याच्यानंतर सबमिट ऑप्शनवर क्लिक करून दाखवतो. तर या ठिकाणी पाहू शकता ॲप्लिकेशन सक्सेसफुल सबमिट झालेलं आहे. तर या ठिकाणी ॲप्लिकेशन नंबर आला आहे. त्याच्यानंतर याची आपल्याला प्रिंट ऑप्शन दिसेल, त्या प्रिंट ऑप्शनवर क्लिक करून याची आपल्याला प्रिंटआउट काढून घ्यायची आहे आणि ही प्रिंटआउट आपल्याला आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये आपल्याला याची जमा करून घ्यायची आहे. तिथं जमा केल्यानंतर ते तुम्हाला याच प्रिंटवर खाली सही शिक्का मारून देतील. ते तुम्हाला 11 दिवस सांभाळून ठेवायचं आहे. या पद्धतीने हा गणेश मंडळाचा परमिशन लेटरचा फॉर्म भरून घ्यायचा आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच जास्त माहितीसाठी आपल्या चॅनलवर भरपूर व्हिडिओ येत असतात, शैक्षणिक, आरोग्य, त्याच्यानंतर महत्त्वाच्या गोष्टी, GRs, वेगवेगळ्या योजना या संदर्भात व्हिडिओ येत असतात. तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्याला सपोर्ट करत राहा आणि तसेच आपला WhatsApp ग्रुप जॉईन करायला विसरू नका. धन्यवाद.